आज आपण पाहणार आहोत हॉटेलमध्ये भेटतो तसा परफेक्ट पनीर मसाला। तुम्ही पाहू शकता मस्त हॉटेलसारखीच भाजी बनवून तयार झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला रेसिपीकडे आता आपण बनवणार आहोत पनीर मसाला। तर त्याच्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 1 चमचाभर तेल गरम केलेलं आहे। तेलामध्ये आता पनीर घालून घेऊया। तर इथं मी पावशेर पनीर म्हणजे 250 ग्रॅम 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। पनीरमध्ये आपल्याला हळद, मीठ आणि थोडंसं तिखट घालून छान 2 मिनिट पनीर परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा पनीर आपला परतून झालेला आहे। पनीर मसाला बनवताना कधीही असा तिखट मिठात पनीर परतून घ्यायचा, म्हणजे पनीरची जी भाजी आहे का त्यात टेस्ट खूप मस्त येते आणि पनीरला बी थोडासा स्वाद येतो। नाहीतर पनीर डायरेक्ट टाकला तर एवढा काही भारी लागत नाही। पालक पनीर वगैरे त्याच्यामध्ये चालतो, पण पनीर मसाल्याला जर मस्त टेस्ट द्यायची असेल तर या पद्धतीने नक्की अगोदर पनीर फ्राय करून घ्या। तुम्ही पाहू शकता पनीर आपला गोल्डन झाला आहे। बस इतपतच आपल्याला इथे हे पनीर फ्राय करून घ्यायचा होता। आता ह्या फ्राय केलेला पनीर आपण काढून घेऊयात आणि आता भाजीचा मसाला तयार करून घेऊया। तर परत गॅसवर मी पॅन ठेवून दिलेला आहे। पॅनमध्ये परत 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तर आता आपण तेलामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे घालून घेऊयात। मध्यम आकाराचे इथं मी 2 लवंगा, थोडासा तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा आणि 1 हिरवी विलायची आणि थोडासा शाही जिरा अगोदर तेलात घालून घेतला। नंतर मध्यम आकाराचे 2 कांदे, 2 टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या घालून ह्या सर्व जिन्नस छान 2 मिनिट परतून घेतल्यानंतर 7-8 याच्यात काजू घालून घेतले आहेत। काजू ऑप्शनल आहे, असला तर वापरा, नाही वापरला तरी चालेल। तर छान परत ह्या सर्व जिन्नस आपण 2 मिनिट भाजून घेणार आहोत। खूप जास्त कांदा टोमॅटो परतून घ्यायचं नाही। हलका कच्चा असतो ना, जो कच्चापण म्हणतो ते कच्चापण काढून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोचं। तर बस इतपतच आपल्याला हा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून अर्धा मिनिट परत परतून घ्यायचे। या पद्धतीने या पेस्टमध्ये कोथिंबीर टाकली ना तर जी पेस्ट आपण बनवतो त्यात टेस्ट खूप मस्त येते। बऱ्याचदा अशी कोथिंबीर वापरली जात नाही, पण या पद्धतीने नक्कीच टाकून पहा तुम्ही। तर आता ह्या सर्व जिन्नस हलक्या थंड करून घ्यायचे आहेत आणि हलक्या थंड झाल्यानंतर आपण ह्यांना मिक्सरमध्ये छान फाईन पिसून घेणार आहोत। तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व गोष्टी मी घालून घेत आहे आणि छान याला मिक्सरमध्ये फिरून घेत आहे। तुम्ही पाहू शकता इथं मी मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर आता आपण घेऊया भाजी फोडणीला घालायला। गॅसवर कढाई ठेवली आहे। कढाईमध्ये तेल आणि बटर घालून घेतलेलं आहे। लगेचच तेल बटर गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत फोडणीला। आता बाकी मसाले घालायचे नाही, कारण पेस्टमध्येच आपण मसाले घातले होते। आता सर्व पेस्ट इथं नाही घालायची, भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही ही पेस्ट वापरा। अर्धीच पेस्ट मी इथं घालून घेतलेली आहे। ही पेस्ट 15 दिवस आरामशीर फ्रीजमध्ये राहते। तर आता मी फक्त 4 माणसाच्या हिशोबाने ही पनीरची भाजी करणार आहे आणि बाकी दुसरे बी भात वगैरे आहेत, तर खूप जास्त भाजी करायची नाही आहे। तर त्याच्या हिशोबाने इथं मी पेस्ट घालून घेतली आहे। अर्धी पेस्ट घातली आहे, अर्धी ठेवलेली आहे। नंतर त्याच पेस्टमध्ये मी दुसरी भाजी बनवणार आहे। तर आता पेस्ट छान 5-6 मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता छान 5-6 मिनिटात आपली पेस्ट मध्यम गॅसवर फ्राय करून घेतल्यानंतर ऑइल सेपरेट करायला सुरू करते। त्यानंतर इथं आता आपण पावडर मसाले घालून घेणार आहोत। लाल मिरची पावडर, सोबतच धना जिरा पावडर आणि सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद पावडर, मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। लाल चटणी मी काश्मीरी वापरलेली आहे, सोबत तिखटवालीही वापरलेली आहे। मसाले पेस्ट संग फ्राय करून घ्यायचे आहेत 2 मिनिट। फ्राय झाल्यानंतर मसाले आपण याच्यात पाणी घालून घेणार आहोत। पनीर मसाला जो असतो तो खूप जास्त असा पातळसर नसतो, मस्त लबलबीत आणि चांगला मस्त दाटसर असा हॉटेलमध्ये पनीर मसाला असतो, त्या पद्धतीनेच आपण इथं बनवणार आहोत। आणि पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि 5 मिनिट भाजी छान मध्यम गॅसवर शिजून घ्यायची आहे।
तर 5 मिनिटानंतर लगेचच आपण याच्यात पनीर घालून घेणार आहोत आणि पनीर मिक्स करून भाजी कमी गॅसवर तुम्हाला लो टू मिडियम गॅसवर छान 5-7 मिनिट शिजून घ्यायची आहे। 7 मिनिट मी इथं एकदम कमी गॅसवर ही भाजी शिजून घेतली आहे। 7 मिनिटानंतर मस्त असा लटपटीत म्हणजेच चांगला सरभरीत असा आपला पनीर मसाला इथं तयार झालेला आहे, बिलकुल हॉटेलसारखा। वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही भाजी खायला एकच नंबर लागते, हॉटेलपेक्षाही भारी। चल, तुम्हाला ही पनीर मसाल्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायचं विसरू नका। आणि तुम्हाला काही माझ्याकडून नवीन रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।